आयुष्यात आपण जे काही ठरवतो ते होईलच असं अजिबात नाही. या गोष्टीचे धडे आयुष्याने मला अनेकदा दिलेत, पण माझ्या लक्षात राहील तर शपथ. तर आता हे जे समोरचं तुम्हाला ब्लाऊज दिसतं, या कस्टमरचे 5 ब्लाऊजची ऑर्डर मला 8 तारखेला सकाळी 11 वाजता कंप्लीट करून द्यायची होती आणि आता वाजले होते 7 तारखेचे संध्याकाळचे 5 आणि त्यावेळी फक्त त्यातला एक ब्लाऊज कंप्लीट झाला होता आणि हा जो दुसरा आहे तो मी शिवायला घेतला होता, म्हणजे अर्धा झाला होता. तर त्यातल्या 4-5 शिलाई होत नाहीत तोवरच लाईट गेली आणि बाहेर तुफान पाऊस सुरू झाला. अगदी वारं वगैरे सुटलं होतं, त्याच्यामुळे आता लाईट येईल याची काही शक्यता नव्हते. खूप टेन्शनमध्ये आलेले मी. आता जर लाईट नाही आली तर ही ऑर्डर मी कशी पूर्ण करू? तर मग म्हटलं चला तोपर्यंत घरातली राहिलेली कामं करून घेऊया. तर नशिबाने लाईट पण आली, पाऊस थांबला, हा ब्लाऊज शिवून झाला. मग घरातला जो राडा वगैरे आहे ते सगळं मी आवरून घेतलं छान. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली होती, तर दिवा वगैरे लावून घेतला. संध्याकाळची देवपूजा करून घेतली. त्यानंतर स्वयंपाक केला आणि जेवणं वगैरे झाली. त्यानंतर एक ब्लाऊज जो होता तो 10 वाजेपर्यंत मी शिवला. पण त्यानंतर पिल्लू झोपायचं म्हणून रडायला लागला. तर मग ठेवून दिलं. म्हटलं तो झोपल्यावर शिवूया. परंतु मी इतकी दमले होते आणि मला मायग्रेनचा इतका जबरदस्त त्रास होत होता. तर तेवढं एकच ब्लाऊज कंप्लीट करून मी झोपले. त्यानंतर सकाळी लवकर उठले. रात्रीची भांडी वगैरे होती ती घासून घेतली. घर स्वच्छ केलं. सकाळची देवपूजा करून घेतली. त्यानंतर मग मशीनची पूजा वगैरे केली. म्हणजे जो रोजचाच एक रुटीनचा भाग आहे. मशीन पुसल्याशिवाय तिची पूजा केल्याशिवाय अजिबात मी कामावर बसत नाही. तर अशा पद्धतीनं मी मशीनची पूजा वगैरे करून घेतली. मशीन क्लीन करून घेतली आणि आता राहिलेले 2 ब्लाऊज मला कंप्लीट करायचे होते. तर त्यातला एक ब्लाऊज कटिंगचाही राहिला होता आणि त्याचं अस्तरही माझ्याकडे सध्या तरी अवेलेबल नव्हतं. 8 तारखेच्या सकाळी 8 वाजेपर्यंत तरी आणि 11 वाजता मला हे टोटल ब्लाऊज करून द्यायचे होते. आता कसे करणार याच चिंतेत मी होते. पण करायचं म्हटलं की मग आपल्यात जर जिद्द असेल ना तर कोणतीही गोष्ट आपण करू शकतो. तर कुठलीच ऑर्डर मी कधीच लेट करत नाही. म्हणजे अगदी काही होऊ दे तिकडं रात्रीचा दिवस करून मी जी ऑर्डर आहे ती कंप्लीट करून देत असते. तर सकाळी 8 वाजेपर्यंत चहा वगैरे नाश्ता सगळं मी आवरून घेतलं होतं. त्यानंतर हा ब्लाऊज मी रात्रीच करून घेतला होता. त्यानंतर हा करायला घेतला. तो ब्लाऊज शिवून होईपर्यंत पिल्लूचे पप्पा उठले होते, तर त्यांना सोडून आले. त्यानंतर अस्तर घेऊन आले आणि तो राहिलेला ब्लाऊजसुद्धा मी येऊन पटकन घरी शिवला. अशा पद्धतीनं 11-12 वाजेपर्यंत माझे हे टोटल ब्लाऊज शिवून झाले होते आणि त्यानंतर मी कस्टमरला कॉल केला आणि ब्लाऊज घ्यायला बोलवलं.